हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कुठे जाणार आहेस बाळा तू आज? एनिमल गार्डन में. हा, माऊला आज बघायचंय ॲनिमल्स गार्डन. असं गार्डन पण असतं आहे ना ग ॲनिमल्सचं. तिथे ॲनिमल्स खेळतात सगळे. झूला जाणार आहे पण तिला समजणार नाही म्हणून आम्ही तिला असं सांगितलं. हा, माऊ निघाली ॲनिमल्स बघायला. ॲनिमल्स बघायला माऊ जरा जास्त एक्सायटेड होती. मग आम्ही खाली गेलो रूम चेकआउट करण्यासाठी. इथे जरा वेटिंगला बसलो कारण कॅब पण बुक केली होती. कॅब येईपर्यंत चेकआउट पण केलं. 2 मिनटं बसलो आणि आमची कॅब आली आणि आम्ही निघालो पुणे बघत. जसं की इथे लिहिलेलं आहे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे. ॲक्च्युली आहे खरोखर. बाहेरचा नजारा बघत आता आम्ही पुण्यातील कात्रज येथे पोचता क्षणी. पण आम्हाला थोडासा नाश्ता आणि चहा घ्यायचा होता म्हणून आम्ही आता चांगलं प्लेस बघतोय. तिथे म्हणजे ॲक्च्युली हे स्पॉट राजीव गांधी प्राणी संग्रहालय तिथेच आहे आणि तिथे बाहेर भरपूर असे स्टॉल आहे खाण्यासाठी. इथे मी सांगते मला भूक लागली, माऊ बोलते मला भूक नाही लागली. असं चाललंय. इथे खाण्यापिण्याला काही कमी नाही, लागल तेवढे स्टॉल आहे बाहेर. मग इथे थोडी पोटपूजा केली आम्ही आणि निघालो मध्ये जाण्यासाठी. मध्ये जाता मी थोडी कन्फ्यूज झाली कारण पहिले तिकीट काढावं लागतं. मला वाटलं तिकीट काउंटर पुढे, पण ते ॲक्च्युली मागे होतं. त्याच्यामुळे थोडा वेट केला. मग मी गेले तिकीट काढण्यासाठी. मग तिकीट घेतले आम्ही आणि थोडी चेकिंग वगैरे करतात ते तिथे चेकिंग केली. आणि मध्ये मस्त असं फाउंटन आणि तिथे झू असं नाव लिहिलेलं आहे. तिथे मस्त फोटो सेशन केलं आम्ही आणि सुरुवात झाली आमची ॲनिमल्स बघायला. रूम आम्ही लवकरच चेकआउट केला होता, त्याच्यामुळे इथे आम्ही कात्रजला 10:30च्या दरम्यान पोहोचून गेलो होतो. म्हणजे जास्त ऊन नको म्हणून आम्ही निघालो लवकरच. पण तरी ऊन म्हणजे होतंच. झाडं होते आणि भरपूर ठिकाणी बसण्याची सोय त्यांनी व्यवस्थित केलेली आहे. पाणी पण आहे जागोजागी, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आता झू मध्ये एंटर केल्यानंतर फर्स्ट प्राणी आम्हाला भेटला आहे. कोणता भेटला बेटा? फर्स्ट ॲनिमल्स दिसला आता आम्हाला. बंदर, मंकी. ये मेरा मंकी दूसरे मंकी को देखते हुए. कैसे कैसे बेटा मंकी? कैसे कैसे कैसे? छोड़ो उसको. ये देखो ये मंकी अभी क्या देख रहा है. कुठे गेले? पळून गेला नाही. हा, डार्क कलरचे, डार्क ब्लॅक, त्याच्यामुळे एवढे समजत नाही. छोटे छोटे छान आहे पण मस्त क्लायमेट आहे, जंगल आहे मस्त. मी व्लॉग बनवते म्हणून यांना वाटलं अरे ही तर व्हिडिओ दिसणार नाही, मग चला हिचा तरी व्हिडिओ बनवू. सो क्यूट. हो, इकडे गर्दी दिसते भरपूर. इकडे आहे स्नेक्स, सर्पकुंड. काय हो सा, यूट्यूब पे तू सर्च करती रहती ना स्नेक वीडियोज. कैसे? भरपूर साप आहे इथे. किती? 1 2 3 4 5 6 7 7 8 तर दिसत आहे. ॲक्च्युली भरपूर साप येते पण ते उन्हाच्या गरमीमुळे का कशामुळे आडोशाला बसलेले आहे, त्याच्यामुळे काही दिसत नव्हते. तरी 10-12 दिसले मला. ते आहेत कासव. ये कहाँ पे भागे जा रहे हो तुम दोनों? टर्टल. इथे माऊला कोण दिसलं? टर्टल. हाईट कमी पडते तिची. आले मला पण. त्याची स्किन निघते.
असे गोवाला भरपूर तर आहे, भरपूर ठिकाणी असं गोवा आल्यानंतर केलेलं आहे. बसण्यासाठी. ये टर्टल नहीं, ये टॉर्टॉइज. टर्टल वो समुंदर के पानी में रहते हैं. टर्टल नहीं बेटा, टॉर्टॉइज वो अलग रहता है टर्टल. अगर मगर क्या है? इग्वाना. ओके, हे ग्रीन इग्वाना. एक नागिन दूसरे नागिन को देखते हुए. हे इथे खूप मोठी मगर आहे, पण ती नेमकी इथे विंडो साईडला गेली, त्याच्यामुळे ती दिसलीच नाही आम्हाला. फक्त तिची मागून शेपूट वगैरे दिसली. फोटोमध्ये काढले मी. हा आहे कोब्रा. नाग. कोबरा नाग. माऊ याला डायनासॉर बोलते. डायनासोर ने हा, छोटा डायनासॉर आहे. आणि ही आहे घोरपड. हे काय म्हणतात, साप वगैरे तिकडे बघण्यामध्ये लगभग आमचा 1 तास गेला. आणि हे इथे आता आम्ही चाललो आहे ना, इथे आमची एक मिस्टेक झाली. ज्या स्पॉटला इथे थांबलो तिथे खूप गर्दी दिसली आम्हाला काय वाटलं सगळेजण उन्हामुळे तिथे शांत बसलेले, पण ॲक्च्युली ती सफारी गाडीसाठी तिकीट बुक करत होते. आणि सहज यांचं आणि माझं डिस्कशन चालू होतं की अहो गाडीची पण सोय इथे आणि आपण जाऊ शकतो त्याच्यात. तेवढ्यात ती गाडी गेली आणि माऊनी ती बघितली. लगभग आम्ही भरपूर चालत पुढे आलो होतो, पण माऊ इतकी हट्टी आहे की ती एवढी रडायला लागली की ती बोलली नाही मला त्या गाडीतच बसायचं. लगभग आम्ही भरपूर पुढे जाऊन पुन्हा तिच्या हट्टापायी रिटर्न आलो. आणि रिटर्न आल्यानंतर इथं आल्यावर म्हणजे 11:37 झाले होते, तेव्हा ते बोलले की आता तिकीट बंद झालं आणि ते डायरेक्ट 2 वाजेला सुरू होईल. म्हणजे 2 वाजेला म्हणजे आणि किती 11:30 लगभग एवढा 2.5 तास तिच्या हट्टापायी आम्हाला इथे वेट करायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग ही गाडी आली. पण मुलांचे हट्ट असे असताना कधी कधी ते आपल्याला कंप्लीट करावंच लागतं. असं वाटत होतं एवढ्या लांब आलो आहे आणि मग आता बघितल्याशिवाय जायचं नाही. तिचा हट्ट पूर्ण केला तरी पण ती रडते, कारण की तिथे तिचा एक मित्र बनला सक्षम नावाचा आणि तिला त्या गाडीमध्ये त्याला जवळच घेऊन बसायचं होतं. पण तो त्याच्या मम्मीसोबत आलेला आहे, तो त्याच्या मम्मीजवळ बसला. मग मॅडम आमची पुन्हा रडायला लागली. पण ठीक आहे, रडत खडत तिने बघितले प्राणी. आणि छान होती सोय आणि भरपूर अंतर होतं ते, लगभग 2-1 किलोमीटरचं. तो उन्हाचं एवढं चालल्या गेलं नसतं. गाडीवाला तिथे थांबून आम्हाला सांगायचं की इथे असे प्राणी तुम्ही ते बघून या पटकन. त्याच्यामुळे छान एक्सपिरियन्स आला ॲनिमल्स बघायचा. या प्राणी संग्रहालयामध्ये भरपूर असे प्राणी आहे, म्हणजे वाईल्ड ॲनिमल भरपूर आहे. पण हा थोडासा दुपारचा वेळ आणि उन्हामुळे काय ते बोलले की सकाळी ते फ्रेश असतात तेव्हा ते फिरता आणि आफ्टरनूनला म्हणजे मधल्या पिरियडमध्ये मोस्टली ते सुस्त झालेले असतात, झोपलेले असतात, लोळत असतात इकडे तिकडे. कोपऱ्यामध्येच दिसत होते. इकडे आहे लायन बघायला चाललो आम्ही. किती वेळ बघितलं तर फक्त आम्हाला म्हणजे काही दिसतच नव्हतं. आम्हाला वाटलं त्याला मध्ये ठेवलं यांनी, फक्त आम्हाला एरिया दाखवला की इथे लायनचा एरिया आहे. खूप वेळाने हा दगडाखाली आम्हाला बसलेला दिसला. तो पण असं लपून बसला होता ना, तोंड त्यांनी किती वेळ इकडे केलंच नाही. किती वेळ नाही म्हणजे केलंच नाही त्यांनी. मग शेवटी तसंच बघितलं आणि पुढे आलो. मग पुढे त्यांनी सांगितलं आम्हाला की व्हाईट बेंगॉली टायगर आहे, आपला नॉर्मल टायगर आहे,
बिबट्या आहे. ते पण बिचारे असे सुस्त पडलेले होते. हा व्हाईट टायगर तरी दिसला, पण तो दुसरा तिथे गवत व्हाईट होते. टायगर. तो एवढा लांब कोपऱ्यामध्ये जाऊन झोपलेला होता, मला दिसलाच नाही. म्हणजे समजलं तिथे आहे वाघ, पण असं व्यवस्थित नाही कळालं. नाही दिसला का तो काय? हे बघा, तिकडे तिथे खाली एकदम तो कोपऱ्यामध्ये मॅच तो झालाय फक्त जमिनीला. समजतच नाही. शेवटी माऊनी माऊची इच्छा पूर्ण केली आणि नंतर सक्षमला घेतलं तिने जवळ. सो इथे आमचा ब्लॉग संपत आहे आणि आता आम्ही निघालो रिटर्न आमच्या घरी येण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय आम्ही किती थकलेलो दिसतोय उन्हाचं. चलो टाटा, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग, बाय.